श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मंडळी आज एकादशी आहे आणि या एकादशीला कार्तिकी एकादशी म्हणले जाते आणि या एकादशीला प्रबोधनी एकादशी आणि देवउठणी एकादशी का म्हणतात बऱ्याच लोकांना माहिती नाही. यानंतर तुळशीचा विवाह होतो, लग्न लावले जातात श्रीहरी विष्णूचं आणि तुळशी मात्याचं. पण तुळशी नारायणाच्या लग्नामध्ये मंडप उसाच्या झाडानेच का बनवला जातो हे 99% लोकांना माहिती नाही. आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही अशी कामे करू नका, अशा गोष्टी करू नका, ह्या गोष्टी टाळाव्यात. महिलांनी या दिवशी केस चुकूनही धुवू नये. याची काय कारण आहे? दुसरी गोष्ट, एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नये असे बोलतात ना, की एकादशी आणि दुप्पट खासी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी काय करू नये ही अवश्य माहिती बऱ्याच महिलांना माहिती नाही. म्हणून ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं ह्या व्हिडिओमधली सविस्तर माहिती पूर्ण तुम्ही ऐकू शकता. बिलकुल व्हिडिओ पुढे घेत पाहू नका. माझी विनंती आहे, एकादशीच्या निमित्ताने एक सेवा होईल आणि धार्मिक माहितीसुद्धा तुमच्या कानापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला खूप कामा येणारी ही माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, तुळशी मातेच्या विवाहाचे काही महत्त्वाचे उपायसुद्धा मी सांगणार आहे. म्हणून प्लीज व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी मी एक विनंती करते की आपल्या चॅनलला एक लाईक करा. एक लाईक करायला खूप तुमच्या एका लाईकमुळे खूप उत्साह येतो आणि एक लाईक करायला 1 सेकंड लागतो. म्हणून प्लीज पहिले लाईक करा आणि नंतर माहिती ऐका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज एकादशी आहे आणि आज एकादशीला देवउठणी एकादशीसुद्धा म्हणतात. आज 12 नोव्हेंबर आहे आणि ही एकादशीची माहिती तुम्हाला प्रत्येक एकादशीसाठी ही माहिती तुम्हाला कामा येणारी आहे. कारण आज एकादशी साजरी होत आहे आणि आजच्या या दिवशी उपवास केल्याने अनेक पापे आपली धुतली जातात. मात्र एकादशीच्या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ते करणे टाळावे, अन्यथा आपल्यावर माता लक्ष्मी नाराजसुद्धा होऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया. या एकादशीला देवउठणी एकादशी अशा म्हणतात आणि या एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. यामुळे मागील जन्माचे जे आपले पाप असते ते पाप धुतले जातात. यंदा देवउठणी एकादशी जी आहे आज 12 नोव्हेंबरला आपण साजरी करतो आणि या दिवशी अशा गोष्टीचं पालन करायलाच पाहिजे आणि चुकूनही अशा गोष्टी आपण करायला नाही पाहिजेत. देवउठणी एकादशीच्या व्रताच्या दिवशी माणसाने राग, हिंसा, चोरी, गप्पा अशा वगैरे ह्या गोष्टी करू नये. कारण एकादशीच्या व्रताच्या दिवशी या गोष्टी केल्याने प्रतिष्ठेला हानी पोहोचत असते आणि उत्पन्न आहे आपले त्या उत्पन्नावर अशुभ प्रभाव होत असते. म्हणून ह्या गोष्टी आवर्जून टाळाव्या. आणि दुसरी गोष्ट, एकादशीच्या दिवशी विड्याचे पान बिलकुल खाऊ नका. विड्याचे पान जे आहे हे वास्तविक विड्याच्या पानाने सेवन केल्याने माणसाच्या मनातील रजोगुणाची प्रवृत्ती वाढत असते. त्यामुळे कुठलीही एकादशी असू दे, देवशयनी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी असो, या दिवशी पान खाण्यास पूर्णपणे मनाई आहे. या कुठल्याही एकादशीला पान खाऊ नये. पुढची माहिती आहे की देवउठणी एकादशी म्हणजे एकादशीच्या दिवशी चुकूनही महिलांनी केस धुवू नये. माता लक्ष्मी आपल्या घरातून नाराज होऊन घरात जे वास करत असते ती निघून जात असते असं शास्त्र सांगतं. या दिवशी नखे कापणे, दुसरी गोष्ट केस कापणे, वॅक्स करणे, महिला आयब्रो करणे ह्या गोष्टी अशुभ मानल्या जातात. एकादशीच्या दिवशी ह्या गोष्टी चुकूनही करू नये. यामुळे दोष लागत असतो आणि आपल्या प्रगतीमध्ये कोणता ना कोणता तरी अडथळा 100% येतच असतो. म्हणून या गोष्टी ह्या टाळायलाच पाहिजेत. आणि एकादशीच्या दिवशी असं असतं की प्रत्येक एकादशीला माता तुळशी माता श्रीहरी विष्णूसाठी निर्जला उपवास करत असते, निर्जला व्रत करत असते. म्हणून अशा वेळी देवउठणी एकादशी असो या कोणतीही एकादशी असो, एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण चुकूनही करू नका. माता लक्ष्मीचे व्रत तुटत असते. तुळशीची पाने तोडू नका. पूजेमध्ये फक्त आदल्या दिवशी पाने तोडलेली आहेत तीच एकादशीच्या दिवशी तुम्ही श्रीहरी विष्णूला अर्पण करू शकता. एकादशीला महिलांनी शारीरिक संबंध ठेवू नये. पितळेच्या भांड्यातील अन्न खाऊ नये. इतरांच्या घरचं अन्न असते का ते सुद्धा कोणी आपल्याला अन्न दिलं, कोणीही खाद्यपदार्थ दिला
ते कोणाकडून घेऊ पण नका आणि त्यांचं अन्नसुद्धा तुम्ही खाऊ नका. ह्या गोष्टी आपण पाळायलाच पाहिजेत. कारण कोणाच्या घरचं अन्न कसं आहे कसं नाही विटाळामध्ये केलेलं आहे कळत नकळत आपल्यावर त्याचा परिणाम चुकीचा होत असतो. आणि दुसरी गोष्ट त्यांचा चुकीचा परिणाम आपल्या मागं साडेसाती लागत असते. आता दुसरी गोष्ट, एकादशीच्या दिवशी आपण कोणते पदार्थ खावे ही सुद्धा थोडक्यात माहिती देते. आता एकादशीच्या दिवशी बरेच लोक उपवास करत असतात. आपल्याकडे अनेक कारणासाठी उपवास तर केलेच जातात. सोमवार महादेवाचा, मंगळवार गणपतीचा, गुरुवार दत्तगुरूंचा, शनिवार मारुती रायाचा, शिवाय व्रत वैकल्ये आपण उपासना नवस हे इत्यादी कारणासाठी उपवास तर आपण करतोच. काही जण म्हणजे नेहमीच उपवास करत असतात, तर काही जणाचे वर्षातून मोजके उपवास ठरलेले असतात. अशात आपण 12ही महिने एकादशीचा उपवास करणारे जे भाविक आहेत आणि ज्यांना शक्य नाही ते तर 100% कार्तिकी एकादशीचा उपवास करतच असतात, आवर्जून करतात. मात्र सतत खाण्याची सवय मोडत उपवासाच्या दिवशी तोंडावर पट्टी चिटकवायची म्हणजे अवघडच असते. आपल्याला खूप भारी पडून जातं. त्यावर काही पर्याय आहेत. आता आज एकादशी आहे. आजच्या एकादशीचं महत्त्व म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी असे सुद्धा म्हणतात. हे उगाच म्हणत नाहीत. वास्तविक पाहतात उपवासाची जे थाली आहे ही रिकामी असणे अपेक्षित असते. कारण मध्यंतरी समाज माध्यमावर रिकामी थाळी आणि रिकाम्या वाट्या असा फोटो उपवासाची थाली या नावाने फिरत होतो. कारण आपण त्यावर गमतीने हसत असलो तरी ही उपवासाची जे थाली आहे ही धर्मशास्त्राला अशीच अभिप्रेत आहे. रिकामी का तर ही उपास का म्हणतो आपण, म्हणजे उपास म्हणजे काय? उपास वृत्तीच पापाची सहवास गुणी सदा. उपवास म्हणजे त्या शरीराला शोषण्याची. मन व शरीर यांनी कोणतेही पापचरण म्हणजे वाईट किंवा निंदे आचरण करू नये व गुणीजनाचा सहवास मिळावा. या दोन्ही क्रियांना मिळून जप अधिक वास म्हणजे उपवास असे म्हणतात. आता फक्त शरीराचे पोषण अर्थात उपवास नव्हे. या पार्श्वभूमीवर आपण जर उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करत असू तर त्याला उपवास म्हणताच येणार नाही असे धर्मशास्त्र सांगते. उपवासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीरालाही तर विविध विकारापासून मनालाही उपवास घडावा म्हणून सत्संग करावा असे शास्त्र सांगत असतं. उपवास केल्याने होणारे फायदे आपल्याला भरपूर आहेत. उपवासाच्या दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार दूर होतात. तसेच मनाचे लंघन केले तर मनाचे विकार दूर होतात. विषयाची आसक्ती दूर करण्यासाठी उपवासाच्या दिवशी मन कामात, हरिकीर्तनात, भजनात रमवावे आणि अन्योन्य भावाने भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावे. हे सर्व वाचून सुगरणीचा हिरमोड झाला असेल. परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ना, ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. उपवासाचे पदार्थ अन्य कधीही बनवून खाता येतील, पण उपवासाचा हेतू साध्य करायचा असेल तर त्यांना मनाचा उपवास अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे. आणि या कोणत्याही एकादशीला कोणत्याही उपवासाला तना मनाला उपवास आपला घडलाच पाहिजे. आणि मेन म्हणजे एकादशीच्या दिवशी हे पदार्थ खाणं टाळलंच पाहिजे. म्हणून एकादशीचा उपवास असो या कोणताही उपवास असो, हा उपवास आपण मनापासून तना मनाला उपवास घडूया आणि विठ्ठल रखुमाईचे नामस्मरण करूया. आता पुढची माहिती. आता आज कार्तिकी एकादशी आहे, पण कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी का म्हणतात हे पण बऱ्याच लोकांना माहिती नाही. कारण आज प्रबोधिनी एकादशी आणि कार्तिकी एकादशी आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होत असते आणि आज सांगता होत असते. 4 महिने ज्यांनी चातुर्मासाचा उपवास केलेला आहे, ज्यांनी बरेच नियम पाळलेले आहेत, त्यांचा चातुर्मासाची समाप्ती असते आणि सांगता असते. पण याला प्रबोधिनी एकादशीच का म्हणतात हे आपण जाणून घेऊया. थोडक्यात म्हणजे एकादशीला तर खूप महत्त्व आहे आणि देवउठणी एकादशी तसेच प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आणि प्रबोधिनी एकादशीचा दिवस आपल्याला माहितीच आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्यामागे दडलेले गूढ अर्थ आपण समजावून तो घेऊया. पण आध्यात्मिक गुरु पांडुरंग शास्त्री म्हणजेच मेन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात झोपलेल्या भगवंताला 4 महिन्याच्या दीर्घ झोपेतून उठण्याचा दिवस.
प्रबोधन म्हणजे जागवणे, प्रबोधन म्हणजे जागवणे आणि उठवणे, म्हणूनच तिला प्रबोधिनी एकादशी असे नाव देण्यात आले आहे. आपल्यातील राम जागृत व्हावा, आपल्याला आपल्या जबाबदारीचे भान यावे, यासाठी लक्षामत करता आपल्या ऋषींनी भगवंताला झोपवले. खरे पाहता तर भगवंताला जागवणे म्हणजे स्वतःला जागवणे हे तर आपल्याला माहितीच नाही. झोपलेल्याला उठवणारी, बसणाऱ्याला उभा करणारी आणि उभं असेल त्याला चालायला लावणारी आणि चालतच असेल तर त्याला धावायला लावणारी व ही जिवंत व प्रेरणादायी वैदिक संस्कृती आहे. मानवाचे जीवन कमलपत्रावर असलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. त्याला व्यर्थ प्रमादामध्ये उधळून न टाकता माणसाने जागृत राहून त्याचा योग्य उपयोग केलाच पाहिजे. कोंबड्यांच्या आवरण्याने किंवा सूर्याच्या उगवण्याने सकाळ होत नाही, तर माणसाच्या उठण्याने सकाळ होत असते. ज्ञान हे सद्गुण आहे. कोणीही माणूस जाणून बुजून वाईट कधीच म्हणत नाही. गरज आहे ती केवळ सत्य समजावून घेण्याची. आज प्रत्येक माणूस झोपलेला दिसतो, मात्र जागत असल्याचा दिखावा करत असतो. तो अतिशय कुशल बनलेला आहे. दुसऱ्याच्या भाषेत सांगायचे झाले आपण तर माणूस दांभिक बनला आहे. आळस, अज्ञान व अंधार यांच्या घोर निद्रेत असलेल्या मानवाला ही जागवणारी म्हणजे प्रबोधिनी एकादशी आहे. आणि या दिवशी भगवंताचे तुळशीशी लग्न लावण्याची एक परंपरा आहे. भगवान 4 महिने झोपल्यानंतर आपण जे काही उलटसुलट कार्य केले असतील, काही चुका केल्या असतील, चुकून आपलं काहीतरी गलत झालं असेल तर त्याचा अतिशय कडक हिशोब त्याने आपल्याकडून मागू नये. म्हणून त्याचे ध्यान दुसरीकडे वळवण्यासाठी मानव भगवंताचे लग्न लावून देतो. अशी विनोदी कल्पना कोणाच्या तरी मनात येऊ शकते. पण भारतीय संस्कृती तुळशीला विभूती समजते आणि तुळशी माता या नात्याने तिचे पूजन केले जाते. समाजातून अनेक रोग, विकार किंवा पाप दूर करण्यासाठी तुळशीप्रमाणे आपणही जर कटिबद्ध झालो तर आपणही प्रभूशी लग्न लावू शकू. पण हे सगळे तारुण्यात शक्य आहे, या गोष्टीचे आपल्याला भान यावे. म्हणून तुळशी नारायणाच्या लग्नाचा जो मंडप असतो तो मंडप उसाच्या झाडांनीच बनवण्यात येतो. उसासारखे रसमय जीवन असेल म्हणजे तारुण्यामध्ये प्रभू कार्य करता आले असते, तरच प्रभूच्या मिलनाची आपल्याला शक्यता राहू शकते. आता दिवाळीच्या दिवशी अगणित दिवे लावतो आपण, तसेच भगवंताच्या विवाहाची आनंदामध्ये या दिवशी लोक असंख्य दिवे लावतात. देवासाठी लावलेल्या या दिव्यामुळे प्रबोधिनी एकादशी म्हणून देव दिवाळीसुद्धा म्हणून प्रसिद्ध असते. या दिवशीसुद्धा तुम्ही मनोभावे जशी आपली दिवाळी साजरी केली तसेच या दिवशीसुद्धा मनाभावातून सगळीकडे पणत्या लावा, लाईटिंगी लावा, लाईट लावा. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढून वेगवेगळे पद्धतीचे दिवेसुद्धा लावू शकता. कणकेचे लावू शकता, मातीचे लावू शकता आणि दिवाळी साजरी करू शकता. आता पुढचा माहिती म्हणजे मोठा व्हिडिओ होतो पण खूप महत्त्वाची माहिती आहे, कारण या व्हिडिओमध्ये ही जी माहिती दिलेली आहे तर ती तुमच्या नेहमीसाठी कामाला येणारी माहिती आहे. आता आपण वळूया की कोणते उपाय करावे. तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय आपण केल्याने आपल्या जीवनामध्ये आपण जे काय आर्थिक समस्या आहेत, जे काय आपल्या मागे साडेसाती आहे, ती साडेसाती नक्कीच आपल्या पाठीमागची निघून जाऊ शकते. म्हणून आपण काही खास उपाय करणार आहेत. उद्या तुळशीचे लग्न पण आहे आणि आज एकादशी पण आहे. आपण दिवाळीमध्ये तर आपण मनापासून दिवाळी साजरी केलेली आहे. तसंच तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशी मातेच्या ज्या मंजुळा आहेत त्या मंजुळाचे आपण खास उपाय आपण करू शकतो. याने काय होणार आहे, माता लक्ष्मीची कायम आपल्यावर कृपादृष्टी राहू शकते आणि मनोभावी हे उपाय केले तर आपल्याला त्याचे दुप्पट फळ मिळेल. आता माता लक्ष्मी जी आहे तर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची मनोभावे आपण पूजा करतो आणि आपण जशी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी पूजा केली जाते तशीच आपण तुळशी विवाहाच्या दिवशी माता तुळशीची पूजा आपण करतो. आणि काही उपाय जर आपण तुळशी मातेच्या विवाहाच्या दिवशी केले तर माता लक्ष्मीची कायम आपल्या भक्तावर तिची कृपा राहील अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे. तर तुळशीच्या मंजुळा वापरून आपण काही उपाय करूया. आता तुळशीला अर्पण आपण काय करतो, विष्णूला अर्पण काय करतो,
आपण दिवाळीचे दिवस असो या एकादशीचा दिवस असो, भगवान विष्णूला तुळशीच्या मंजुळा अर्पण करू आपण करतो. असे तुळशी विवाहाच्या दिवशी आणि प्रत्येक एकादशीच्या दिवशी आणि गुरुवारी माता लक्ष्मी म्हणजे तुळशीच्या जे मंजुळा आहेत त्या मंजुळा तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. 21 मंजुळा आणि त्याची माळ करायची किंवा तुळशीच्या श्री विष्णूच्या चरणावर ओम नमो नारायणा असं म्हणून तुम्हाला त्या मंजुळा अर्पण करायच्या. यांनी काय होणार आहे आपल्याला, असे केल्याने धनाची माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि जीवनात आनंद येतो आणि हा उपाय केल्यास तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचंच वातावरण राहील. आता दुसरी गोष्ट, लाल कपड्यामध्ये आपल्याला काय करायचं, तुळशीच्या मंजुळा आहेत त्या मंजुळा आपल्याला त्या मंजुळाचा एक कपडा घ्यायचा आणि कपड्यापासून आपली म्हणजे कोणती पण संकटं असतील त्या संकटापासून मुक्ती मिळण्यासाठी तुळशीच्या मंजुळा लाल कपड्यामध्ये बांधून त्या तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेच्या बाजूला ठेवायच्या आहे. लाल कपड्यामध्ये तुळशीच्या मंजुळा तुमच्या 7 घ्या, 5 घ्या, 2 घ्या आणि त्या पूजेच्या ठिकाणी ठेवून ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी ह्या लाल कपड्यामध्ये बांधलेल्या मंजुळा तिथं त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. हा उपाय जर तुम्ही केला तर हा उपाय तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायमचा वास राहील आणि तुमच्या पैशामध्ये आपोआप प्रगती होईल. आता दुसरी गोष्ट म्हणजे गंगाजल जे आहे तर गंगाजलामध्ये तुळशीच्या मंजुळा जे आहे त्या गंगाजलामध्ये मिक्स करा आणि त्या मिक्स करून आपल्या घरामध्ये ते पाणी जे आहे मंजुळा भिजत ठेवलेलं गंगाजलाचं ते पाणी आपल्या घरामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी ते चारही कोपऱ्यामध्ये शिंपडा. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा 100% चांगली होणार. घरातून नकारात्मकता दूर होणार आणि सकारात्मक वातावरण राहणार आणि ऊर्जा संचारते आणि हा जर उपाय केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. आता तर आपण लक्ष्मीला दर शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजुळा अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते. याशिवाय जीवनात येणाऱ्या संकटापासून आपल्याला आराम मिळतो. भक्ताच्या सर्व मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करत असते. याशिवाय तुमच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्या ज्या आहेत त्या समस्यासुद्धा नष्ट होतील आणि चांगले दिवस येतील. तर ही जी एकादशीच्या निमित्ताने माहिती दिलेली आहे तर ही आवडली असेल तर पूर्ण शांततेनं व्हिडिओ पहा. खूप वेळात वेळ काढून व्हिडिओ मोठा बनलेला आहे त्याबद्दल मी माफी मागते. पण खूप महत्त्वाची माहिती आहे. एकादशीला काही आपण चुकीच्या गोष्टी करतो ह्या गोष्टीबद्दल माहिती दिलेली आहे. काय करू नये ही माहिती दिलेली आहे. महिलांनी केस धुणे ही माहिती दिलेली आहे. कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी काय म्हणतात ही पण माहिती दिलेली आहे. शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.